कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्यात अबोला प्राजक्ता थोडासा प्राजक्ता कोण तुमचा काय झालं? ऍक्च्युली तिच्या मुलाचा परवा बर्थडे झाला आणि ह्यांच्या दोघींच्या ताटामध्ये जिलेबी राहिला होता तर तिने हिच्या ताटात एक राहिलेली, हिच्या ताटात दोन राहिलेली, तिने एक्स्ट्रा अशा करत तिला हिला दोन एक्स्ट्रा दिला आणि हिला पण दिला आणि आम्ही हा विचार करतो की ह्यांनाच का दिलंय, आम्हालाच का दिलं, आम्ही काय पाप केलंय। आणि हा चर्चा ऍक्च्युली आमची जाताना चर्चा होती आणि हिचा मला त्याच दिवशी रात्री मेसेज आला, सॉरी हा मी तुला आणि रुपालीला आणि हिला स्नेहला जिलेबी देऊ शकलो नाही। आणि म्हणलं काय झालं, आम्ही जिलेबी खातच नाही। म्हटलं नाही ग, माझ्या मनाला वाईट वाटलं असं म्हणलं, पण आम्ही बोललेली तुला म्हणजे आमच्यातलं कोणी तिला काय सांगितलं का की आम्ही असं म्हटलेलं म्हणून, असं थोडं वाटलं ना। तुम्ही काय म्हटलेले तिच्या पाठी? आपण काय पाप केलंय, आपल्याला जिलेबी दिली। बरोबर, जेव्हा जिलेबी दिली तेव्हा ह्या सगळ्या रांगेत होत्या ना? हो होते की, प्रत्येकाला दिली होती। नाही पण यांनाच दोघींना दोन एक्स्ट्रा ते यांच्या ताटात शिल्लक राहिलेले ना, खराब होऊ नयेत म्हणून ह्या काय म्हटल्या, कागद जरा दे त्याच्यामध्ये गुंडाळून आम्हाला दे। मग आता एकच राहिले म्हणलं तर एकच कशी द्यायची ना, म्हणून मी एक एक्स्ट्रा टाकली आणि ह्या दोघींनाच दिल्या आणि ह्यांना दिल्याच नाही। मग ते नंतर मला क्लिक झालं, म्हणलं ह्यांच्या समोर ह्यांना दिलं, आता ह्यांना वाईट वाटणार। काय म्हणणं आहे या विषयावर? आमचं असं चालता बोलणं असं चेष्टे मस्करीत चालू झालं ते की असं आपल्याला का दिली नाही, हिला कसं कळलं असं आमचा गैरसमज काय झाला की आम्ही बोललो जाताना पण हिला कसं कळलं, त्यांना काय वाटलं आम्ही सांगितलं की कोणी सांगितलं नाही, पण ते मला क्लिक झालं, कोणीतरी बोललं असेल, नाही बोललं नाही। हेच आमचं बॉन्डिंग आहे की एखाद्याला लागलं मनात की बरोबर भावना पोचतात आमच्या जवळ, आणि ते मला बरोबर त्या दिवशी क्लिक झालं आणि तिला संध्याकाळी मेसेज केला आणि मी पण चेष्टेत तिला काय म्हणलं की जिलेबी नाही मला गुलाबजाम पाहिजे। ती खरोखर दुसऱ्या दिवशी की नाही गुलाबजामची असं पेटी घेऊन आमच्या घरी आली एकटीला। हा तेव्हा आम्ही काहीच बोललो नाही, भांडण वाढवून काय बोललो नाही। आणि तुम्हाला गुलाबजाम दिलाच नाही तुम्हाला, आणि हे आम्हाला त्या दिवशी सांगितलंच नाही। तुम्ही दोघी गप्प बसा, तुम्हाला जिलेबी तरी जास्त मी काय म्हणलं, तुला नाही ना दिली जिलेबी, राहू दे, तुझ्या मुलाला गुलाबजाम आवडतात त्या दोघींना तुम्ही जिलेबी जास्त दिली, मागे बसले त्यांना गुलाबजाम दिले, ठीक आहे। ह्या दोघींचं काय, या ज्या बाजूला तर ह्या दोघींनी काही मागितलंच नाही मला, मग मागितलं असतं दिलं असतं जाऊन, नाही का भांडणं लागायला नको म्हणून आम्ही काही मागितलंच नाही त्यांच्याकडे। आमची मुलं एकत्र असल्यामुळे ना हिचा मुलगा जास्त खोडकर आहे, मग तो त्यांना खोडा काढले ना, मग आम्ही हिला लगेच तुझ्या मुलग्याला सांभाळ ना, किती खोडकळपणा करतो तो, त्याला काय तर नवीन वस्तू आणली की नाही ह्या मुलांना मुद्दाम दाखवणार आणि घरात पळून येणार। कोण? माझा मुलगा। अच्छा, नवीन काही त्रास आणलं मग त्याच्यावरून आम्ही पटकन बोलतो ना, मग ती मनाला रागून घेत नाही, पण आम्ही पटकन बोलतो की तुझ्या मुलग्यामुळे आमच्या मुलांना त्रास होतो असं, पण ती इतकं मनाला लागून घेत नाही। ही ना थोडे दिवस गप्प राहणार, मग बोलणार नाही, आबोला धरणार, 10-15 दिवस थोड्या दिवसानं का ग मग मला का नाही कॉल केला, मग आपणच विचारणार, मग आम्ही पण शांत असणार की का तिची रिएक्शन आम्हाला काय लेफ्ट झाली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।